नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, आज श्रावणातील शेवटचा पवित्र शुक्रवार. मला माहीत आहे तुमच्यापैकी बरेच जण आज तणावात आहेत, झोपेशी समस्येत गुंतले आहेत, कारण तुमचे जीवन सोपे करण्यासाठी तुम्हाला कुठलाही आधार मिळत नाही. पण बाळांनो, आता तुमच्या चिंतेची जागा मी घेतली आहे. तुमची चिंतेची जागा स्पष्टपणे मोकळी होईल. आम्ही तुला सांगतोय ते आता शक्य आहे. बाळा, विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून पहा, कारण देवाला अशक्य असे काहीच नाही. कारण अशक्य हे शक्य करणारा देव तुझ्या समोर आहे आणि त्याच देवाची तुला साथ आहे. मग तू न घाबरता हा संदेश शेवटपर्यंत ऐकून पहा. अडचणी आणि अडथळ्यांना तोंड देत असतानाही तू आशा सोडू नकोस. तुमची चिंता देवाला द्या आणि तो तुम्हाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढण्याची शक्ती देईल. तुम्हाला त्याच्याकडून शांती आणि उपाय सापडतील. पावला पावलात जरी संकट असली रे बाळा, जोपर्यंत तू आमचा हात धरला आहेस तोपर्यंत तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी आईचा हात तुझ्यासोबत आहे. स्वामी आई तुला बाळ संबोधते. बाळा, खूप गोष्टी तू मनात ठेवून सगळं काही सहन करत आहेस, पण आता माझ्यावर विश्वास ठेवला आहेस तर तुझ्या सर्व मनासारखं होईल. तू एकट्यात खूप वेळा रडला आहेस हेही मला माहिती आहे, पण स्वामी तुला मोठा आशीर्वाद देत आहेत आणि तुझ्या जीवनात चमत्कार घडवण्याच्या तयारीत आहेत. जो अनन्य भावाने भक्तीने स्वामी चिंतन करतो त्यांच्या सर्व संसाराची चिंता स्वामी वाहतात. त्यांच्या मुलांबाळाचे भविष्य स्वामी पाहतात. आयुष्यात जिथे कोणताच मतलब नाही तो दरबार म्हणजे स्वामी आईचा दरबार आहे. जिथे कोणी श्रेष्ठ नाही, कोणी द्रष्ट नाही, कोणी मोठा नाही, कोणी गरीब नाही. कारण आईसाठी सर्व लेकरं सारखीच असतात. जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल. म्हणूनच कर्म चांगले ठेवा. स्वतःच्या कर्मासाठी देवाला कधीही दारेवर धरू नका. जेवढी आपली कुवत नाही त्यापेक्षा जास्त करण्याचा विचारही करू नका. कारण आईने तुम्हाला कधी सांगितले नाही की स्वतःला त्रास करून भक्ती करा. आयुष्यात कितीही संकट आली तरी तू घाबरू नकोस. स्वामी तुला सांगत आहेत, मग भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, जिंदगी आसान नाही, ती करावी लागते. थोडा थोडा धीर धरून, थोडं थोडं डोकं शांत ठेवून, सहन करून आयुष्यात पुढं जावं लागतं. तुम्ही जर खंबीर असाल तर समजून जा की स्वामी तुम्हाला सांभाळून घेतात. स्वामी तुम्हाला आधार देतील. मग कुठल्याही गोष्टीवर आणि कुठल्याही वाईट कृत्यावर विचार ठेवू नका. फक्त तुमच्या विचारावर लक्ष ठेवा, कारण ते शब्दात होतात आणि शब्दावर लक्ष ठेवलात तर त्याच तुमच्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या तुमच्यासाठी नक्कीच सबबी बनतात आणि सबबीवर लक्ष ठेवा, त्या चरित्र घडवितात. चरित्रावर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल बनवतं. मग बाळा, तू चांगले कर्म करत राहा. तुझी जबाबदारी घ्यायला मी स्वतः तयार आहे, कारण तुझी आई तुझ्या सुखाची वाट पाहते. आता तू जास्त विचार करत रडत बसू नकोस. सगळं छान होणार आहे. तुझ्या आयुष्यात सुख स्वतःच्या पावलांनी चालत येणार आहे. फक्त तू दिवसातून 2 मिनिटे वेळ काढून माझं नाव घे. बघ, तुझ्यासाठी आयुष्यात चमत्कार होतील. स्वामी आई तुझ्यासोबत तुझे हात धरून चालताना तुला दिसेल. परमेश्वर सांगतात की भूतकाळातच दुःख असावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा, भविष्य काळाचा मोह नसावा. साधं सोपं जगावं आणि दिलखुलास हसावं. कारण राग आल्यानं रुसलं तर चालेल, पण तिथल्या तिथं सोडणं खूप गरजेचं आहे. कारण राग तुमच्या जीवनाचा सर्वात मोठा शत्रू ठरतो. आम्ही तुमचे आहात, मग तुम्ही आमचे भक्त असाल तरी स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध तुम्हालाच भोगावे लागणार. आम्ही फार फार
तर त्या भोगाला मागे पुढे करू शकतो. पण परिस्थितीने वश करून कळत नकळत घडणाऱ्या पापाचे परिवर्तन विपरीत प्रारब्धात होऊ नये यासाठी आमचे नामस्मरण करा. स्वामी सतत तुमच्या सोबत आहे, ती तुम्हाला साथ देते. स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. होय, मी तुलाच सांगतोय, योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही. तुझे यश तुझ्या समोर आहे, ते नशिबात आहे. ते स्वतःला कधीही कमी लेबू नका. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सदैव तुमच्या सोबत आहे. स्वामी सांगतात की बाळा, तू जेवढं गमावलं आहेस त्यापेक्षा जास्त तुला मिळणार आहे. फक्त आमच्यावर विश्वास ठेवून संयम ठेव, सगळं काही ठीक होईल. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा भक्तांचे ईश्वराकडे जाण्याचे मार्ग बंद होतात तेव्हा ईश्वर भक्ताकडे स्वतः येतात. त्यामुळे तू कितीही दुःखात असलास तरीही घाबरू नकोस. मी सर्व काही ठीक करणार आहे. मी सदैव तुझ्या सोबत आहे. बाळा, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मग कुणा वाचून कुणाचं काहीच अडत नाही. कोणाचं कसं आणि काय करायचं हे आम्ही सांभाळतो. मित्र कोण आणि शत्रू कोण हे भावना आपल्या जेव्हा लक्षात येतील तेव्हा आपले हित नक्कीच साधते. त्यांना ओळखता यायला हवं. आपण जर त्यांच्यावर त्या बोलण्यावर विश्वासून राहिलो तर ते आपल्यालाच महागात पडू शकते. कारण हे जग स्वार्थी आहे. इथे विश्वासपात्र कोणीच राहिलं नाही. जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत आहे तर लक्षात ठेवा, त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतो. जर तुम्ही इतरांना प्रेम दिलं तर देव एका क्षणात तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतो. म्हणून म्हणतात की इतरांशी प्रेमाने वागा, बदल्यात प्रेम भेटत. तुम्ही जसे वर्तन ठेवाल देव तसेच तुम्हाला फळ देईल. चांगले विचार, चांगले आचरण ही तुमच्या जीवनाची शिदोरी आहे. जितके तुम्ही ती घट्ट बांधाल तितकं तुम्हाला त्याचे फळ भरभरून मिळेल. फक्त भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दाचा आधार घे आणि तुझ्या जीवनाचे कृत्य करत राहा. सर्व काही देवावर सोपव. देव तुझ्या जीवनात नक्कीच सुखाचे क्षण घेऊन येतील. तू माझा भक्त आहेस. माझे तुझ्यावर अतोनात प्रेम आहे. मग तू मागे न फिरून पाहता तुझ्या कर्माला खंड पडू देऊ नकोस. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त स्वामी सेवा करत राहा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.